आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। पुण्यामध्ये 11 ऑगस्टला मनोज जरांगे यांची जाहीर सभा आणि रॅली। सभेसाठी सकल मराठा समाजाकडून तयारीला सुरुवात। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज ओबीसी संवाद रॅली अहमदनगरमध्ये। भगवानगडावर देखील दर्शनासाठी जाणार। पुण्यामध्ये 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा मेळावा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व 15 मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। मुलुंडमध्ये हिट अँड रन या घटनेतील आरोपीनं दारूच्या नशेमध्ये गाडी चालवल्याचं समोर। ऑडी कारच्या धडकेमध्ये 4 जण जखमी। आरोपी विजय गुरे अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला होता। पूजा खेडकर प्रकरणी आणखी एक चौकशी होणार। पूजा खेडकरच्या आईवडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का? चौकशी होणार। केंद्र सरकारचे पुणे पोलिसांना आदेश। मनोरमा खेडकरांची येरवडा कारागृहामध्ये रवानगी। मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोपी विकलेले 4 भूखंड लवकरच माडाकडे। भूखंड ताब्यात घेण्यासंबंधीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता। मुंबई महानगरपालिकेचे नियम रेल्वे प्रशासनाला अमान्य। रेल्वेच्या हद्दीमधील जाहिरात फलकांना हटविण्यास रेल्वे प्रशासनाचा नकार। बैठकीमध्ये रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगल्याची देखील माहिती। मंत्रालयासमोरील दुकानांसमोरचे स्टॉल हटवू शकत नसतील तर आम्हाला लष्कर बोलवावं लागेल का? मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिका आणि पोलिसांना सवाल। 11वी प्रवेशाच्या 3ऱ्या फेरीनंतरही 1 लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। यंदाही 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता। मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये INS ब्रह्मपुत्र युद्धनौकेवर भीषण आग। आगीमध्ये 1 खलाशी बेपत्ता। मुंबईतील रस्त्यांच्या कामांवर ITI मधील तज्ज्ञांची देखरेख असणार, तर दुसऱ्या टप्प्यातील तज्ज्ञांच्या कामावर IIT तज्ज्ञ देखील नजर ठेवणार। पुण्यामध्ये 29 बोगस शाळा बंद। शिक्षण विभागाची मोठी कारवाई। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 49 शाळा अनधिकृत। तालुक्यातील राजगड तालुक्यामध्ये भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात। राजगडमधील 80% भात लावणी पूर्ण। पुण्याच्या भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये दिवसाढवळ्या चोरी। फ्लॅटचं कुलूप तोडून 7,34,000चे दागिने लंपास। छत्रपती संभाजीनगर शहरातील शेंद्रा MIDCमध्ये टँकरमधून गॅस गळती। औद्योगिक वसाहतीला गॅस पुरवठा करणाऱ्या चालत्या टँकरमधून गॅस गळती। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। राज्यातील 13 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट। मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। आज कोयना धरणामधून पाणी सोडण्यात येणार। 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार। कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती। गडचिरोली जिल्ह्यातील सलग 4थ्या दिवशीही 3 राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद। जिल्ह्यातील पूर ओसरण्याला सुरुवात। 15 ते 20% पाणी ओसरलं। अद्यापही 3 राष्ट्रीय महामार्ग बंदच। जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या हातनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरनं उघडले। धरणातून 34,992 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या धबधब्याचं मुसळधार पावसामुळे रौद्ररूप। घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ। धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतनूर तिरू नदीवरील पूल वाहून गेला। 2 दिवसापासून पाऊस सुरू असल्यानं नदीला पूर आल्यानंतर पूल वाहून गेला। पालघर तालुक्यातील वांद्री धरण ओव्हरफ्लो। सूर्या प्रकल्प अंतर्गत वांद्री नदीवरील धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीतील शिवधामापूर घारेवाडीमधील साकव पाण्यामध्ये वाहून गेला। साकव तुटल्यामुळे घारेवाडीचा संपर्क देखील तुटला। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटामध्ये उंटदरी परिसरामध्ये दाट धुक्याची चादर। वाहन चालकांची धुक्यामधून वाट काढताना कसरत। पुणे शहरातील पाणी कपातीचं संकट टळलं। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं निम्म्याहून अधिक भरली। पुढील 8 महिने पुरेल इतका पाणीसाठा। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटानं उघडले। देवरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शिरपूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली।
पुणे शहराच्या पूर्व भागातील काही पेठा आणि लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार. पर्वती जलकेंद्रांतर्गत जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्यासाठी पाणीपुरवठा बंद. संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर. सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावामध्ये मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न. जळगावच्या पाळधी इथं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचं अनावरण. प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रश्नांवर जनजागृतीसाठी नागपूर ते मुंबई यात्रा काढण्यात येणार. चाळीसगाव इथं 100 तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गवळी समाजाच्या तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. धुळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे यांना पाठिंबा. जिल्ह्यामध्ये सापडलेल्या 82,000 कुणबी नोंदींचे दाखले वाटप करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शनं. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल. सत्ताधारी असलेले भाजपच्या 10 सदस्यांच्या विविध कारणे देत अविश्वास प्रस्तावावर सह्या. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत नागपूर महामार्गाची दुरवस्था. अनेक तक्रारीनंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. मात्र भर पावसामध्ये रस्त्यावर डांबर टाकण्यात आल्यानं रस्ते दुरुस्ती किती दिवस टिकणार हा सवाल. दूध दराच्या हमीभावासाठी आज संगमनेरमध्ये ट्रॅक्टर रॅली. संगमनेरच्या प्रांत अधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं जाणार. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक. आधी प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करा, ग्रामस्थांची मागणी. सोलापुरातील करमाळा चिकलठाण इथं ते कुगाव या रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण. रस्त्याचे मंजूर असलेलं काम रखडलेल्या अवस्थेत. एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीमधील बेपत्ता वृद्धाला शोधण्यासाठी पोलीस पंढरपुरात. शिरूरमधील ज्ञानेश्वर तांबे गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता. 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तांबेंचा फोटो जाहिरातीमध्ये आल्यानं चर्चा. पुण्यामध्ये दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचं आंदोलन. सेवेमध्ये कायम करण्याची मागणीसाठी कुटुंबीय देखील रस्त्यावर. कोर्टाच्या आदेशाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार. माझी लाडकी बहीण योजनांचा लाभ अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार. उदय सामंत यांची माहिती. गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू. प्रियकरानं 2 मुलांसह महिलेला नदीमध्ये फेकलं. मावळमधील संतापजनक घटना. विवाहबाह्य संबंधातून महिला प्रियकराकडून गर्भवती असल्याची माहिती. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन. शासनाकडून मागण्या मान्य होत नसल्यानं विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रेल रोको आंदोलन. नंदुरबार शहरातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असून देखील पैसे मिळेना. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांचं अन्नत्याग आंदोलनाचा इशारा.